मित्रांनो, सफरचंद कापलं रे कापलं की ते हवेशी संपर्कात आलं की ते सडायला लागतं, कुजायला लागतं, खराब व्हायला लागतं. ह्या प्रक्रियेला म्हणतात ऑक्सिडेशन. अगदी सफरचंदाप्रमाणेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रमाणात मानवी शरीरातील पेशीसुद्धा ऑक्सिडाईज होतात. त्याचं प्रमुख कारण म्हणजे अन्न, हवा आणि पाणी यातील अशुद्धी. बरं का मित्रांनो, बऱ्याचदा आपल्यापुढे शुद्ध पर्याय नसतो म्हणून आपण ग्रहण केलेल्या गोष्टी शरीरात ऑक्सिडेशन वाढवतात व विविध नावाने लक्षणं दाखवायला सुरुवात करतात, जसं की आर्थरायटिस, कॅन्सर, ट्यूमर, पल्मोनरी डिझीज, कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीज, स्किन डिझीज एटसेट्रा. अशावेळी सुज्ञ आहार तज्ज्ञ तुम्हाला अँटीऑक्सिडंट्सयुक्त गोष्टी घ्यायला सुचवतात. त्यातलीच एक जबरदस्त अँटीऑक्सिडंटने भरपूर अशी रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. वेलकम टू मयूरिका रेसिपीज. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून त्यासाठी इथं आपण 2 बीटरूट घेतले आहेत. त्याचे नाकं आपण कापून घेत आहोत आणि त्याची स्किन काढून त्याला आपण तयार करून घेऊया. बघू शकतात बीटरूटचा नैसर्गिक रंग अगदी लाल भडक रक्तासारखाच दिसत आहे. याची स्किन काढून झाल्यानंतर आपण सुरीच्या सहाय्याने याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा. मनुष्य प्राणीच नव्हे तर संपूर्ण सजीवसृष्टीसाठी आयुर्वेद हा म्हणजे वरदानच आहे. आयुर्वेद, निसर्गोपचार आणि इतर उपचार पद्धतीमध्ये मुख्य फरक आपण ओळखला पाहिजे. तो म्हणजे इतर सर्व गोष्टी तुम्ही आजारी पडल्यानंतर काम सुरू करतात, पण आयुर्वेद आणि निसर्गोपचार हा तुम्ही आजारीच पडू नये याच्यावरती आधारित आहे. आणि ही रेसिपीसुद्धा त्याच सिद्धांतावर काम करते. त्यामुळे माझा सगळ्यांना आग्रह आहे, रेसिपी बघा, ट्राय करा आणि नाही काही तर शतायुषी व्हा. यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा जरी याला तुमच्या डाएटमध्ये सामील केलं तरी पुरेसं आहे. आतापर्यंत आपण बीटरूट कापून घेतला आहे, 2 लिंबू कापून घेतलेले आहेत आणि अद्रकचा 4 इंचाचा तुकडा आपण कापून मिक्सरच्या भांड्याला हे सगळं घालत आहोत. त्यामध्ये काही तुळशीपत्रसुद्धा आपण त्यात घातलेले आहेत. सोबत अर्धा चमचा आपण काळं मीठ घालत आहोत. 2 लिंबू पिळून घेतल्यानंतर आपण यामध्ये 250 ml पाणी घातलेलं आहे. मित्रांनो, रेसिपीमधील जिन्नसांची कार्यक्षमता 100 पटीने वाढवण्यासाठी आपण ह्यामध्ये माझ्याकडे असलेल्या कँगन वॉटरचा वापर करत आहोत, ज्याचा pH 9.5 इतका आहे. तसं तुम्ही साधं पाणीही वापरू शकतात. ह्या पाण्याबद्दल अधिकची माहिती हवी असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही निसंकोच संपर्क करू शकता. तोपर्यंत आपण हे मिक्सरला छान सगळं फिरवून घेतलं आहे. मिक्सरला फिरवल्यानंतर ही बीटरूटची स्मूदी तयार करून घेतलेली आहे. ती आपण एका बाउलमध्ये काढत आहोत आणि तिला आपण आता लगेचच सर्व करूया. हे ड्रिंक आपलं अतिशय हेल्दी तर आहेच, पण याबरोबरच ते अगदी चटपटीतसुद्धा आहे, कारण यामध्ये आपण ब्लॅक सॉल्ट, लिंबू आणि अद्रक याचासुद्धा वापर केलेला आहे. आमच्याकडे आम्ही ही स्मूदी ॲज इट इज न गाळता फायबर सकट घेणं पसंत करतो, पण तुमच्या घरामध्ये जर कोणी लहानग्यांना जर ते फायबर आवडत नसतील तर तुम्ही याला चाळणीने गाळून किंवा वस्त्रगाळ करून यातला ज्यूस तुम्ही स्क्वीज करून वापरू शकता. जर का तुम्ही या स्मूदी आणि ज्यूसने दिवसाची सुरुवात केली तर तुमचा गट बॅक्टेरिया खूपच खुश होईल आणि तुमच्या स्वास्थ्यात चमत्कारिक अशी सुधार होईल. जर का तुम्ही हेल्दी असाल तर आणखी एनर्जेटिक व्हाल आणि जर का अस्वस्थ असाल तर स्वस्थ व्हाल. आशा करतो आजची रेसिपी तुम्हाला सर्वांना खूप आवडली असेल. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपींसह. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.